आपण बोर्डचा पेपर बघत होतो. तर हे जे उदाहरण आहे ते 2020च्या प्रश्नपत्रिकेतलं आहे. आपण बघत होतो सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी, क्वेश्चन नंबर 1 मधलं ए, त्याच्यामधलं कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स आपण बघितलं. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर आपण बघितलं. आपण आता बघतोय चौथा क्वेश्चन. तिसरा आपण स्किप करतोय, तो नंतर बघूया. चौथा बघतोय आपण, मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड. आता बघा, पहिलेचा अर्थ समजून घ्या. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस काय सांगितलं की आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण मराठी भाषिक असल्या कारणाने आपल्याला प्रश्न कळत नाही म्हणून उत्तर येत नाही. आपण एवढे काही येडेगाबाळे नाहीये की आपल्याला त्याचे उत्तर येणार नाही. प्रश्न काय आहे की आपल्याला प्रश्न कळत नाही, म्हणून प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. काय प्रश्न बोलतोय मी तुम्हाला, मेक 4 वर्ड्स. किती शब्द बनवायचे सांगितले? 4. एवढं तर कळतं. मेक म्हणजे बनवणे, 4 म्हणजे 4. मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड. म्हणजे तुम्हाला एक खाली शब्द दिलेला आहे, त्याच्यापासून तुम्हाला किती बनवायचे? 4 शब्द बनवायचे. अगोदर हे समजून घ्या, आपण त्याला विश्लेषण करूया. त्याचं 4 शब्द बनवायचे. पण टिप काय दिलेली आहे? कंसामध्ये काहीतरी दिलेलं आहे बघा. कंसामध्ये म्हटलेलं आहे मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच. परंतु जे तुम्ही 4 शब्द तयार करणार आहात त्या प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 लेटर्स पाहिजे. आता लेटर्स पाहिजे, कन्फ्युज व्हायचं काम आहे का? नाही. सूरज समजतंय का मी काय म्हणतोय ते? 3 लेटर्स म्हणजे ए बी सी डी, ए पासून तर झेड पर्यंत याला आपण लेटर्स म्हणतो. तर तो एक शब्द जो आपण बनवणार आहे त्या शब्दामध्ये 3 पेक्षा कमी लेटर्स नको, 3 पेक्षा कमी अल्फाबेट नको. म्हणजे कमीत कमी तो जो शब्द तयार आपण करणार आहोत 4, त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाला कमीत कमी किती लेटर पाहिजे? 3. आहे का नाही? उदाहरणार्थ ए आणि बी असा शब्द जर बनवला चालणार नाही. ए बी सी, एक लेटर ए, दुसरं बी, तिसरं सी, कमीत कमी 3 लेटर प्रत्येक शब्दामध्ये यायला पाहिजे. असे किती बनवायचे? आपल्याला 4 बनवायचे. कळलं का नाही कळलं? नुसतंच कळलंय. आता बघा काय म्हणतोय मी. क्वेश्चन नंबर 1 प्रश्नपत्रिकेमधला सेक्शन फर्स्ट मधलं बघतोय आपण, लँग्वेज स्टडी. क्वेश्चन नंबर 1 मधला ए, डू एज डायरेक्टेड. किती मार्काला आहे? 8 मार्काला आहे. अटेम्प्ट एनी 4. किती? अटेम्प्ट एनी 4 किती दिलेले? 6 दिलेले आहे. पैकी आपण किती शिकलो आतापर्यंत? 2 शिकलो. आणि आता आपण काय बघतोय? 4 नंबरचं, मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड. हा खाली शब्द दिलेला आहे, त्याचे किती तयार करायचे? आपला 4 शब्द तयार करायचे. टिप काय आहे? मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये 3 काय पाहिजे? आपल्याला लेटर्स पाहिजे. आता 100% क्लिअर कट झालं तुम्हाला. हा प्रश्न आल्याच्या नंतर कोणत्याही शिक्षकाला विचारायची गरज आहे का आपल्याला की सर याचा अर्थ काय होतो? अर्थ कळाला. आता काय याच्यामध्ये किती? यू एन टी ई ए बी एल ई किती शब्द दिले? 1 2 3 4 5 6 7 8. याच्यापैकी कोणतंही अल्फाबेट वापरून आपल्याला 4 शब्द तयार करायचे. प्रत्येक याच्यामध्ये 3 लेटर्स कमीत कमी पाहिजे. मग याचा सिक्वेन्स इकडे तिकडे झाला तरी चालतो. म्हणजे आता यू एन ए बी एल ई, इथलचं यू घेतलं, इथलचं एन घेतलं, ए बी एल ई, प्रत्येकाची जागा वेगवेगळी आहे का नाही? तर ते सुद्धा चालतं. म्हणजे सिक्वेन्स कोणताही घ्या, फक्त जे तुम्ही लेटर घेणार आहात, जे अल्फाबेट घेणार आहात ते ह्या अक्षरांपैकीच हवंय, ते ह्या अल्फाबेट पैकीच पाहिजे. तर याचं उत्तर लिहित असताना बघा, आपण पहिल्याला तयार करूया. तुमचे अगोदर तुम्हाला सराव करून देतो, नंतर मी तुम्हाला करायला देतो ते वाक्य. पहिल्या याच्यामध्ये तुम्ही मला सांगा कोणता कोणता शब्द तुम्हाला आठवतोय? कोणता? टेबल इज द करेक्ट आन्सर. TABLE आलं का नाही? आता बघा, थांबा थांबा थांबा, याच्यामध्ये काय? हा एक शब्द तयार झालाय, बरोबर आहे. परंतु लेटर्स किती याच्यामध्ये? 3 पेक्षा जास्त. 1 2 3, 3 पेक्षा जास्त. आपल्याला 3 किंवा 3 पेक्षा जास्त चालतात. कळलं की नाही कळलं? नुसतंच कळलंय. हा, आता बघा, टेबल सांगितलं. दुसरा बीट. बीट कोणी सांगितलं? व्हेरी गुड. BEAT बीट आलंय का? मग बघूया ना एकदा, याला कन्फर्म करूया. बी आलंय, ई आलंय, है का नाही? ए आलंय, टी आहे का? हो, टी पण आहे. सिक्वेन्स कोणताही चालतो, मूळ अक्षर म्हणजे त्याच्यामधला अल्फाबेट त्याच्यातलाच पाहिजे आपल्याला. बीट. दुसरं सांगितलं टेबल. मी तुम्हाला एक सांगितलं होतं अनेबल, मी सांगितलं होतं ना आता.
UNABLE अनेबल. अजून एक सांगा. एबल बरोबर आहे. अजून इटेबल येतं का? इटेबल. इटेबल EATABLE इटेबल. कळलं का नाही? कळलं का नुसतंच कळलंय? म्हणजे बघा एक शब्द दोनदा वापरला इथं ए आणि ए, पण तो आलाय का याच्यामध्ये? हो चालतो तो. तुम्ही हे 4 बनवले, 3 पेक्षा जास्त अल्फाबेट वापरले, साहेब तुम्हाला जे किती मार्क मिळाले? 2. मला सांगा 2 मार्क मिळवणं किती सोपं आहे? आहे का नाही आहे? तर माझा जमेल तुम्हाला देऊ प्रॅक्टिस करायला. ठीक आहे. याच्यापैकी आपण किती बघतोय? 8 आपण शब्दार्थ घेणार आहोत, म्हणजे एक 9, जवळजवळ 10 शब्द घेणार आहोत आपण. 10 शब्दामध्ये चांगलीच प्रॅक्टिस आपली होणार आहे. बघा मग दुसरा कोणता शब्द दिलाय मी तुम्हाला? प्रोफाउंड आणि नंतर इम्प्रेसिव्ह. चला प्रोफाउंडचं बनवा बरं. फाउंड. एकदम करेक्ट. FOUND. 3 पेक्षा जास्त अल्फाबेट आहेत. फूड. राऊंड. फंड बरोबर आहे. फंड. आणि अजून एक पॉन्ड म्हणून पण शब्द होतो. POND पॉन्ड. हा ठीक आहे ना, आता एवढेच ठीक आहे ना, बस झालं. पॉन्ड समजलं का? पॉन्ड म्हणजे तळ. हा समजतंय? येईल तुम्हाला 100% येईल. चला नंतर सांगा इम्प्रेसिव्ह. इम्प्रेस. नंतर प्रेस. एकदम बरोबर आहे. नंतर सगळे सांगायचा प्रयत्न करा. मेस आणि IMP. हो नाही इम्पॉर्टंट ओ नाही त्याच्यामध्ये. जे आहे तेच बनवायचे, बाकीचा एखादा शब्द. IMP इम्पॉर्टंट. हा बरोबर आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. सॉरी. डस्टर कुठे आहे? लिहून घ्या पटकन. प्रोफाउंड, फाउंड, फूड, राउंड, फंड, पॉन्ड. इम्प्रेसिव्ह, इम्प्रेस, प्रेस, मेस, IMP. एकदम व्यवस्थित लिहून घ्या सगळे. समथिंग सांगा. सम. थिंग. थिंग के बाद में SONG सॉन्ग. आप येत आहे का पण त्या सगळे शब्दाच्या मध्ये? SONG. टाइम पण येत आहे का? TIME टाइम. अजून MONTH बरोबर आहे. MONTH मंथ. THIN थिंग. म्हणजे आपल्याला 4 बनवायचे. तुम्ही एवढे परफेक्ट झाला की तुम्हाला 4 पेक्षा जास्त शब्द यायला लागले. व्हेरी गुड. दुसरं बघा अचिव्हमेंट. चल सांगा अचिव्हमेंटचं. अचिव्ह. ACHIVE अचिव्ह. सांगा पुढे. काय? सिमेंट. CEMENT सिमेंट. पुढे हिंट. अजून EVEN इवन. हा अजून सांगा. ऍक. काय? TEN 10. हेवन पण होतं का? HEAVEN आहे का? व्हेरी गुड. बस 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 बस. तुम्ही 4 पेक्षा जास्तच करायला लागले बाबा. काय करावं तुम्हाला कळलं ना मला. म्हणजे तुमची एवढी प्रॅक्टिस झाली आता की तुम्ही 4 पेक्षा जास्त शब्द तयार करीत आहात. हा एक शब्द दिलाय थिंकिंग दिलेला आहे.
याचे 4 बनवायचे, पटकन बनवा. चला, डॉमिनंट सांगा पटकन. हा काय येतंय का ते? DONT डोंट, DONT येत आहे ना? हा. उसके बाद में सांगा. ओमिट, OMIT बरोबर आहे. ओमिट पुढे इन. ओके. काय मिंट, मिंट. ओके, मिंट. अजून अंट, ANT अंट बरोबर आहे. अजून ठीक आहे. चला, एवढे बनवले, खूप झाले, खूप छान, सुंदर. नंतर सांगा थिंकिंग. थिंक. नंतर किंग. ओके, व्हेरी गुड. किंग. नाईट, NIGHT येत आहे का पण त्याच्यामध्ये ते? हा, NIGHT. पुढे इंक बरोबर आहे. थिंक. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, सुंदर. मग माझे मुलं किती हुशार आहेत. 4 पेक्षा जास्तच बनवणार ना. काय तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलं आता हे? चल, अंडरस्टँडिंग हा एक शब्द दिलेला आहे, ऍडजस्टमेंट दिलेला आहे. सांगा अंडरस्टँडिंग काय? अंडर, करेक्ट. स्टँड, हे कुठं बघितलं नाही ना? स्टँड. सिंगिंग, सिंगिंग आलंय का पण त्याच्यामध्ये? SINGING आलंय का? सिंगिंग. पुढे सिंगिंग. नंतर बर, AND अँड चालतं का नाही पण ठीक आहे. RING रिंग. ड्रिंक. आज येत आहे का ड्रिंक त्याच्यामध्ये? DRINK आता के कुठे? नाही नाही नाही, ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके. 4 एवढे बनवले, भरपूर झाले. थँक्यू. पुढे ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट, जस्ट इज द राईट आन्सर. जस्ट बरोबर आहे. USE यूज बरोबर आहे. टेंट बरोबर आहे. ऍडजस्ट, AD ऍडजस्ट. एकदम व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. सगळे शब्दार्थ तुम्ही एकदम व्यवस्थित बनवलेत आणि हा प्रश्न तुम्हाला सुंदर पद्धतीने कळाला आहे. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर इन द वर्ड. लक्षात ठेवा की गर्व येऊ द्यायचा नाही. घरी अजून कमीत कमी 10 ते 15 शब्दाची प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे. तुमच्या मित्रांमध्ये बसायचं. A ग्रुप, B ग्रुप, C ग्रुप सगळे एकत्र बसायचं आणि सगळ्यांनी मिळवण्याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. हॅव अ नाईस डे.